डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा ही गुंजेगाव पॅटर्न होणार. श्रीयुत व्यंकटराव ढेले झेडपी शाळा ढवळकेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी. दिनांक 3 जानेवारी रोजी आनंददायी शनिवार रोजी येथील शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा मरसगाव केंद्राचे कार्यतत्पर केंद्र प्रमुख श्रीयुत रावसाहेब चंदे हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख महिला अतिथी म्हणून ढवळकेवाडीच्या महिला पोलीस पाटील श्रीमती सुवर्णाताई राठोड ह्या होत्या. तसेच या बालिका दिनानिमित्ताने शाळा व गावकरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री व्यंकट शिवलिंगप्पा ढेले माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद गुंजेगाव पॅटर्न शाळा तथा केंद्र प्रमुख चाटोरी आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम हे उपस्थित होते. यावेळी गावातील अंगणवाडीच्या कार्यकर्ती व मदतनीस आणि गावातील महिला पालक, शाळेतील शिक्षक वृंद, सावित्रीच्या लेकी यांच्या वेशभूषेत असलेल्या सर्व मुली आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मार्गदर्शक, गावाच्या महिला पोलीस पाटील, उपस्थित महिला भगिनी व क्रांतीज्योती सावित्रीच्या वेशभूषेत असलेल्या सर्व मुलींचे बालिका दिनाच्या निमित्ताने हार, शाल, बुके, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या शाळेच्या भौतिक सुविधा, इमारत व इतर सुविधांसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे व पालक, गावकरी यांचे पूर्ण सहकार्य आहे. म्हणून या शाळेतील शिक्षक मुलांना सर्व गुण संपन्न व त्यांच्या पायावर खंबीर उभे करण्यासाठी क्रीडा स्पर्धा, सर्व स्पर्धा परीक्षा यांची तयारी करून शाळेत नवनवीन उपक्रम राबवून घेण्यात मुलांना आनंददायी शिक्षण देण्यावर भर करत आहेत. ही शाळा आम्ही सर्वजण मिळून एक दिवस जिल्ह्यात नंबर 1 एक गुणवत्ता संपन्न आदर्श मॉडेल शाळा करू असे श्री माधव लातोरे यांनी सांगितले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभकामना दिल्या. यावेळी शाळेतल्या मुलामुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर अनेक भाषणे केली. नंतर महिला पोलीस पाटील श्रीमती सुवर्णाताई राठोड यांनी आपले मनोगत मांडले व सर्व मुलींना जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन सर्व गावकरी यांनी शाळेसाठी मदत करावी, आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे असे जाहीर आवाहन केले. तसेच प्रमुख पाहुणे तथा मुख्य मार्गदर्शक माननीय श्री व्यंकटराव ढेले यांनी सर्व शाळा परिसर व शाळेची प्रगती पाहून यावर्षी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात आपण भाग घेतलाच आहे. आपली ही सुंदर शाळा पहिले बक्षीस मिळवू शकते तशी तयारी करणे यासाठी विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित महिला व गावकरी यांना विशेष मार्गदर्शन केले. तसेच गुंजेगाव शाळेचा आदर्श पॅटर्न कसा झाला, आपण प्रत्येकाने आपल्या शाळेसाठी काय काय केले पाहिजे, सर्व पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश दिला पाहिजे व त्यावर योग्य संस्कार करून त्याच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे व शिक्षक यांनी जास्तीची मेहनत या गरीब मुलांसाठी घेतली पाहिजे. अथक व सतत परिश्रम घेतले तर काहीही अशक्य नाही. आपल्या शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व क्रीडा स्पर्धा सराव, स्पर्धा परीक्षा सराव घेतला जात आहे. आणखी जास्तीचे प्रयत्न करावेत असेही सांगितले. राज्यातील वाबळेवाडी शाळा, परभणी जिल्ह्यातील माळवाडी, गुंजेगाव, बोरगव्हाण या शाळांसाठी गावकरी यांनी जमिनी मिळवून दिल्या. 30 लाख, 50 लाख, 1 कोटी लोकसहभागातून अशा मदती केल्या. आपली ही शाळा गावकरी यांनी एकत्र येऊन एक मनाने लक्ष दिले तर एक आदर्श मॉडेल शाळा होऊ शकते, यात शंका नाही. शासनाने तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श मॉडेल शाळा या योजनेत ढवळकेवाडी शाळेची निवड केलेलीच आहे. आता आपण सर्वांनी या शाळेस आदर्श करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री ढेले साहेब यांनी बोलताना केले. आपली ढवळकेवाडी शाळा स्वच्छ व सुंदर देखणी शाळा आहे. शाळेला गावकरी यांनी भरपूर मैदान व सर्व सुविधा दिल्या आहेत. आवश्यक मदत आताही करतच आहेत. येथील मुलींनी बालिका दिनानिमित्त खूपच सुंदर भाषणे केली, ते मला खूपच आवडली. ही शाळा सर्वांनी एक होऊन मेहनत घेतली तर नक्कीच लवकरच तालुक्यातील मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये गंगाखेड तालुक्यामधील पहिली येऊन जिल्ह्यातील शाळांमधून ही पुढील जिल्हा स्तरावरील 11 लाखाचे बक्षीस पण मिळवू शकते असे बोलताना खात्रीपूर्वक श्री ढेले साहेब यांनी सांगितले.
आणि भविष्यात ही शाळा पण गुंजेगाव पॅटर्न सारखी स्वच्छ, सुंदर व गुणवत्ता संपन्न होऊ शकते अशी हमी दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात माननीय श्री रावसाहेब चंदे साहेब यांनी आता आमची शाळा मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान 2025-26 मध्ये गंगाखेड तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून नंबर 1 चे बक्षीस मिळवून परभणी जिल्ह्यातून बक्षीस मिळवण्याची आम्ही सर्व गावकरी, महिला, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी प्रयत्न करतच आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री ढेले साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही सर्वजण पुढील शैक्षणिक गुणवत्ता व शाळा गुणवत्ता यासाठी प्रयत्न करतच आहोत. पुढेही आपले मार्गदर्शन लाभावे अशी विनंती केली. या कार्यक्रमाचे बहारदार व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन शाळेचे आदर्श शिक्षक श्री महादेव जाधव यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे मनापूर्वक आभार आदर्श शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक श्री श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कृतज्ञता शैलीत केले. नक्कीच एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळा ढवळकेवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी ही शाळा गंगाखेड तालुक्यातील व परभणी जिल्ह्यातील आदर्श व मॉडेल शाळा म्हणून उदयास येणार अशी चर्चा गावात व गंगाखेड तालुक्यात होताना दिसत आहे. हा कार्यक्रम सुंदर व देखणा आकर्षक करण्यासाठी शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख श्री रावसाहेब चंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श तंत्रस्नेही श्री शिक्षक केशवराव सोनवणे, श्री भास्कर फड, श्री माधव लातुरे, श्री श्रीकांत शिंदे, श्री महादेव जाधव, श्री विनोद बडे, विद्यार्थी व मुलामुलींनी परिश्रम घेतले. ज्यावेळेस त्यांची बदली आता दुसऱ्या शाळेवर झालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन संपूर्ण गावकऱ्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी भेट दिली आणि तिथली गुणवत्ता पाहिली. त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बोरगव्हाण शाळा असेल, माळेवाडी शाळा असेल, की त्या सुद्धा काय करू शकतात की 1 कोटी रुपयाची मदत बोरगव्हाणला आपल्या शाळेमध्ये गावकऱ्यांनी केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. मग ती पाहून आल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की आपण सुद्धा काही वेगळे करून दाखवूया. ज्या पालकांची स्वप्न आहेत की जी पालक रात्रंदिवस मेहनत करतात, आता या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर बरेचसे पालक ऊसतोड कामगारांचे आहेत. त्यांचं स्वप्न नाही ना की माझी मुलं मोठे व्हावे आणि मी जे उसामध्ये, थंडीमध्ये, वाऱ्यामध्ये झोपतोय, शेतामध्ये माझा जीव धोक्यात टाकून काम करतोय, तर हे माझं बंद करावं माझ्या मुलांनी. हे पालकाचं स्वप्न नसेल का? नक्कीच स्वप्न असेल. हे जर स्वप्न साकार करायचं असेल तर फक्त शिक्षणच करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. मित्रांनो, जर पालक, शिक्षक आणि समाज हा जर एकत्र आला तर पूर्ण शाळेचं जी गुणवत्ता आहे हे नक्की सुधारायला वेळ लागणार नाही. मग हे आम्ही गुंजेगावला केलं आणि त्याच ठिकाणी गुणवत्ता देऊन प्रत्येक पालकांचं सहकार्य घेतलं. गावामध्ये अभ्यास गटाची निर्मिती केली, संध्याकाळचे वर्ग त्या ठिकाणी चालू केले. हे गरज आहे. संध्याकाळी मुलं शाळेत जे शिकतात ते जर घरी जाऊन अभ्यास केला, घरी अभ्यास गटामध्ये मुलं बसली तर त्याच्यातून शिक्षकांचं काम 50% कमी होतं. म्हणून गावकऱ्यांनी शिक्षकांना सहकार्य केलं पाहिजे. जे शिक्षक सांगतात ते काम शिक्षकांना, पालकांनी केलं पाहिजे. जोपर्यंत पालक जागृत होणार नाही, ग्रामपंचायत जागृत होणार नाही, शालेय व्यवस्थापन समिती जागृत होणार नाही, तोपर्यंत शाळेचा विकास, गुणवत्तेचा विकास होणार नाही. हे करण्यासाठी आपल्या सर्वांना, गावातील लोकांना पुढाकार घ्यावा लागेल. आणि तेवढंच जर भौतिक सुविधांचं काम जर गावकऱ्यांनी केलं, कारण तुमची आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या त्या योजनेमध्ये शाळेला सुंदर रूप आता मिळालेलं आहे. तुम्हाला आता यावर्षी सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये भाग घ्यायचा आहे. आम्ही सुद्धा भाग घेतला होता. गोष्टी आहेत तर नक्कीच ढेले सर, आपण वेळ काढून आमचा फोन तुम्ही घेतला वेळेवर आणि ह्या सावित्रीच्या लेकीला मार्गदर्शन केलं, लेकरांना मार्गदर्शन केलं, गुरुजींना मार्गदर्शन केलं आणि विशेष म्हणजे गावाचं या ठिकाणी सहभाग लाभावा यासाठी गावकऱ्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं भाषण सगळं आम्ही रेकॉर्डिंग केलं आणि महाराष्ट्रभर तुमचं भाषण नक्कीच जाणार आहे आणि तुमच्या भाषणाचा अनेक शाळांना, अनेक गावांना, अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तुमचा जे संकल्प आहे त्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे आहेत. नक्कीच आम्ही तिथपर्यंत जाऊ आणि
मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला कधी तुमची आवश्यकता लागेल तेव्हा आमच्या शाळेला थोडस वेळ काढत जावं. आता तुमची सेवा थोडी किती राहिली आहे. आता सर केंद्र प्रमुखाचा चार्ज आहे, पालम तालुक्याचा विस्ताराधिकाऱ्याचा चार्ज आहे आणि त्यांचे शिक्षणाचं मोठं प्रस्थ आहे. अनेक संस्था शाळेच्या माध्यमातून वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांचे बंधू ते करीत असतात आणि अनेक माध्यमातून ती सेवाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. तर पुढच्या तुम्हाला कामाला शुभेच्छा आणि असंच तुम्ही काम करत राहावं, आम्हाला मार्गदर्शन लाभावं अशा प्रकारची विनंती आपणास करतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, गुरुजनांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी थांब